नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो, चला आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील झोक्या रे झोक्या ही कविता पाहूया। ही कविता आपण छानपैकी ऐकायची आणि कविता संपल्यावर आपण त्या खालील काही प्रश्नांची उत्तरे पण अभ्यासणार आहोत। चला मग सुरू करूया। झोक्या रे झोक्या। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून घेऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ, कावळ्याला घर बांधून देऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चल उंच जाऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ, चिमणीच्या बाळांना हळूच पाहून घेऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, कावळ्याला घर बांधून देऊ, कावळ्याला घर बांधून देऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ, हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ, ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ। झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ, चल उंच जाऊ, चल उंच जाऊ। चला आता आपण ह्या पाठाखालचे प्रश्नांची उत्तर पाहूया। पहिला प्रश्न आहे, मुलाला झोक्यावर बसून पोपटाला काय द्यायचे आहे? तर मुलाला पोपटाला पेरू द्यायचा आहे। पुढचा प्रश्न, मुलाला झोक्यावर बसून ताईसाठी काय आणायचे आहे बरं? तर पहा, त्याला ताईसाठी कैऱ्या आणायच्या आहेत। पुढचा प्रश्न, तू जर पक्षी झालास तर तू काय काय करशील? याचा विचार करायचा आणि तुमच्या शिक्षकांना उत्तर द्यायचं। खूप अभ्यास करा आणि पुढे जा। धन्यवाद।